शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्व भारतीय जनतेला आणि महात्मा फुले प्रेमी यांना हार्दिक शुभेच्छा देतो। महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य आपल्याला सांगण्यासाठी फार वेळ लागेल किंवा तेवढा वेळ आपल्यापाशी नसतो, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे कार्य आहे, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठीचे जे महत्त्व दिले ते विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा ज्योतिराव फुले यांनी या विद्येचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी अटोकाट प्रयत्न केले आणि पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये काढलेली आहे। आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक न्याय, हक्क, अधिकार यासाठी त्यांनी जो एक ग्रंथ वाचलेला होता थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन, मानव अधिकार, तर त्याच्यावर अभ्यास करून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीवर अन्याय होतो किंवा कशी लूट केली जाते, अज्ञानाचा कसा फायदा घेतला जातो आणि या ज्यामध्ये आपली भारतातील बहुजन जनता ही कशी भरडली जाते यावर त्यांनी अनेक साहित्य लिखाण केलेलं आहे। त्यामध्ये गुलामगिरी आहे, ब्राह्मणाचं कसब आहे आणि एक नाटक आहे, नाटक तृतीय रत्न, त्याच्यामध्ये कशी फसवणूक केली जाते आणि शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी हे नाटकसुद्धा आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या घरामध्ये घर, विधवा संगोपन, बाल हत्या प्रतिबंधक घर अशा अनेक योजना आणि सामाजिक कार्याच्यामध्ये काम केलेलं आहे। त्यामध्येच त्यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ म्हणून 1882ला हंटर आयोगाला निवेदन दिलेलं आहे आणि बहुजनांची मुलं मुली कशी शिकत नाहीत, का शिकत नाहीत, तर घरच्या मोलमजुरी करण्यासाठी, बालमजुरी करण्यासाठी पाठवले जाते। त्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती द्यावी, आरक्षण द्यावं या पद्धतीची त्यावेळेला 1869ला मागणी केलेली आहे। आणि त्यावेळेचे जे लॉर्ड भारतातील आलेले गव्हर्नर जे होते ते मेकेओ त्यांना त्यांनी विनंती केलेली आहे की आमची संख्या मोजा, म्हणजे जातनिहाय जनगणना करा आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या नियमाप्रमाणे आम्हाला सर्व अधिकार द्या, आमचा हिस्सा द्या, आमचा वाटा द्या। यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1869ला मेकेओ यांच्याकडं विनंती केल्यानंतर 1871ला जी जनगणना झाली ती प्राथमिक स्वरूपाची झाली आणि त्याच्यानंतर 1881 ते 1831 पर्यंत जातनिहाय जनगणना झाली। आणि आत्तासुद्धा 2018 साली सुद्धा जातनिहाय जनगणना करण्याचं महत्त्व किंवा त्याच्या ठिकाणी आपले जे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनीही जातनिहाय जनगणना केली नाही। CCO रिपोर्ट दिला आणि त्याच्यामध्ये ती जाहीर केली नाही। आणि आता हे जनता सरकार आल्यानंतर सुद्धा जातनिहाय जनगणना करू नाही करू असं फसवत 11 वर्ष यांनी काढलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता 2021ची जनगणना ही आता 2026ला चालू केलेली आहे आणि जातनिहाय जनगणना करू असं आश्वासन संसदेमध्ये दिलं असताना सुद्धा त्यांनी सुद्धा हे आश्वासन पाळलेलं नाही। आणि या जातनिहाय जनगणनेमध्ये
ओबीसीचा कलम नाही, त्यामुळे जातनिहाय जनगणना होणार नाही. त्या ठिकाणी SCची होईल, STची होईल, परंतु ओबीसी आणि ओपन यांची जातनिहाय जनगणना होणार नाही. त्यामुळं यासाठी ज्या ज्या संघटनेने जे प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी आता भारत मुक्ती मोर्चा असेल किंवा ओबीसीच्या सर्व संघटना असतील किंवा कोणते 23 एप्रिलला जो भारत बंदचा जो कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि या सरकारच्या विरुद्ध आवाज उठवावा एवढीच विनंती मी या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तानं करत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचं 199वी जयंती वर्ष हे भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला भाषण करताना म्हटलेलं आहे त्यांनी की हे 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 हे वर्ष महात्मा फुले गौरव वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. तर त्या निमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले यांना खरं जर हे सरकार मानत असेल तर त्यांनी जातनिहाय जनगणना करावी. या सोलापूर शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा बसावा. सावित्रीबाई फुले यांचा कुठेही पुतळा नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा सुपरमार्केट पुतळा हा सोलापूर शहरातील सर्वात कमीत कमी देखभाल असणारा, कमीत कमी जागेतला, कमीत कमी त्याच्यावर खर्च केलेला हा पुतळा आहे. आणि हा पुतळा असा अडगळीत पडलेला आहे, आजूबाजूला सगळं अस्वच्छ वातावरण असतं आहे. तर त्यासाठी आमचं म्हणणं आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या या गौरव वर्षानिमित्त या सोलापूर शहरामध्ये विजापूर रोड चौकामध्ये किंवा कलेक्टर ऑफिसच्या पटांगणामध्ये किंवा छत्रपती संभाजी चौकाच्या पुढील रिकाम्या सर्कलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा, त्याचं सुशोभीकरण करा, त्याचं स्मारक करा इत्यादी मागण्या आमच्या आहेत. त्या मागण्या आपण पूर्ण कराव्यात एवढीच विनंती करतोय. आणि देशातील सर्व या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले यांचा गौरव करत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यासाठी जवळजवळ 40 वर्ष उलटल्यानंतर भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. आणि त्यांचे गुरु असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांना मात्र त्यांनी डावललेलं आहे. तर या 200व्या वर्षी तरी हे सरकार महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देतो का? भारतरत्न द्या किंवा न द्या, परंतु आम्हाला जागतिक दर्जाचा एखादा पुरस्कार ब्रिक्सच्या माध्यमातून, G20च्या माध्यमातून किंवा अनेक जागतिक संघटना आहेत त्या संघटनेच्या मार्फत महात्मा ज्योतिराव फुले यांना जागतिक दर्जाचा पहिल्यांदा पुरस्कार या दाम्पत्याला द्यावा ही विनंती आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची स्मारक पुण्यातील जे स्मारक आहे ते स्मारक अतिशय कमी जागेमध्ये आहे. आजूबाजूचा परिसर तो अधिग्रहण करावा आणि तिथं शेजारी टिंबर मार्केट जवळ सावित्रीबाई फुले स्मारक आहे. तर दोन्ही स्मारकाच्या मधील एक 400-500 फुटाचं अंतर आहे ते रिकामं करावं आणि ते पटांगण करण्यासाठी बजेट ही त्या ठिकाणी 1000 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे. परंतु गेल्या 10 वर्षात याच्यावर कुठलंही काम झालं नाही. ते काम करावं. सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा त्या ठिकाणी स्मारकाचं काम चालू आहे. ते जोरात काम करून लवकरात लवकर लोकार्पण करावं. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी स्मारक घोषित केलेलं आहे, परंतु त्या स्मारकाचंही काम जलद गतीने चालू आहे तेही करावं. किंवा त्यांचे पूर्वजांचं गाव खानवडी आहे किंवा कटगुण आहे या ठिकाणची ही स्मारकं करावीत. सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देऊन नाम विस्तार केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाम विस्तार केलेलं आहे, परंतु त्या विद्यापीठाचा जो लोगो आहे तो लोगो विषमतेचं प्रतीक म्हणजे शनिवारवाडा आहे. तो शनिवारवाडा काढून त्या ठिकाणी फुलेवाडा हे प्रतीक म्हणून त्या ठिकाणी बोध चिन्ह म्हणून वापरावं एवढीच मागणी या ठिकाणी आजच्या दिवशी करतो. आणि पंतप्रधानाला आवाहन करतो की या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं साहित्य पुनर्मुद्रित करावं. ज्यावेळेला देश पातळीवर आपण कार्यक्रम घेणार आहे त्यावेळेला सर्व भाषेमध्ये पुनर्मुद्रित करावं आणि ते जागतिक पातळीवर सुद्धा काही कार्यक्रम राबवावेत. आणि या वर्षभर महात्मा फुले यांचा गौरव करावा. यथोचित स्मारक बनवावे. देशातील मोठमोठ्या रस्त्यांना नावे द्यावीत, पुलांना नावे द्यावीत. जिल्हाभर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचे पुतळे निर्माण करावेत. प्रत्येक राजधानीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये
पुतळे निर्माण करावेत आणि अशाच प्रकारचे गौरव कार्यक्रम वर्षभर राबवावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना पुन्हा एकदा विनंती करतो. जय ज्योती, जय ज्योती, जय 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 ज्योती, जय 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 ज्योती, जय ज्योती, जय भीम, जय संविधान, जय ओबीसी. धन्यवाद. ओबीसी, मी शेखर बंगाळे, ओबीसीचा एक कार्यकर्ता. ओबीसी आंदोलन आज संबंध भारतवर्षामध्ये या ठिकाणी जात न्याय जनगणना या सरकारनं जात न्याय जनगणना करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. परंतु जात न्याय जनगणनेमध्ये आमच्या ओबीसीचा कॉलम म्हणजे ओबीसीचं नोंद करण्यासाठी कुठलाही रकाना त्या ठिकाणी दिलेला नाही. त्यामुळं आजपर्यंत महाराष्ट्र असेल भारत देशामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ते सरकार म्हणतंय की आमचा DNA ओबीसीचा आहे. परंतु आज शेळ्यांची, कुत्र्यांची, गाढवांची, जनावरांची मोजणी होते. परंतु शेकडो वर्षापासून, शेकडो दशकापासून आमची वारंवार मागणी असताना सुद्धा या ठिकाणी संसदेला मला शब्द देऊन सुद्धा या ठिकाणी ओबीसीची जात न्याय जनगणना होत नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या सरकारला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला जर जनगणना करायची असेल तर या ठिकाणी ओबीसीची सुद्धा जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि या सत्तेमध्ये, या आरक्षणामध्ये फेर निवड करून जितनी संख्या भारी उसने उतनी भागीदारी अशा पद्धतीचं जेवढी संख्या त्याप्रमाणे आरक्षणाची आम्हाला या ठिकाणी आमच्या सवलती असतील, ओबीसी आरक्षणाचा या ठिकाणी दर्जा असेल या ठिकाणी करावं एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जो काही भारत बंदचं आवाहन केलेलं आहे त्या संबंध ओबीसी समाजाला आणि ओबीसी पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की या भारत बंदमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि भारत बंदच्या यशस्वी करावा एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा 199वी जयंती आहे. या निमित्तानं ओबीसीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, नेते मंडळी यांच्या वतीनं आज सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला आणि त्यांच्या मूर्तीला या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला आम्ही अभिवादन केलं आणि त्यांचे विचार या ठिकाणी ओबीसीमध्ये रुजावे. खरोखरच या ठिकाणी जे काही ज्ञानाची ज्ञानगंगा आहे, आज कितीतर महिला अधिकारी आहेत, त्यांचं फक्त श्रेय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, यांच्या उपकारामुळेच या ठिकाणी स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं या ठिकाणी आज त्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीचं मी अभिवादन केलं. आणि खऱ्या अर्थानं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली आणि नीतीविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं विद्येचं महत्व सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी आम्ही त्रिवार अभिवादन करतो. आणि आज आपल्या माध्यमातून एक सांगतो, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या ठिकाणी महापौर असतील, या ठिकाणी असणारे सर्व आमदार खासदार असतील, यांना मी एक विनंती करतो, या ठिकाणी जे काही उपेक्षित पडलेला ज्या क्रांतीसूर्यानं या ठिकाणी ज्ञानज्योती केली, परंतु या ठिकाणी त्यांचाच पुतळा या ठिकाणी दुर्लक्ष ठेवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करून या ठिकाणी ओबीसीच्या वतीनं एक मोठं आंदोलन करून एक मोठं स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करून या सोलापूरच्या धर्तीमध्ये येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे की येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही नवीन स्मारकाचं या ठिकाणी भूमिपूजन करून त्या स्मारकाला आम्ही अभिवादन करू एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. आणि संबंध भारतवर्षाला शेतकऱ्यांचे आशादाते क्रांतीसूर्य स्त्री शिक्षणाचे जनक यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो आणि सर्व संबंध भारतवर्षाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय ओबीसी, जय क्रांती, जय ज्योती.
11 एप्रिल 2026 रोजी महात्मा फुले सुपरमार्केट सोलापूरमधील महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी संघटनेचे अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे, लक्ष्मण भोसले ओबीसी नेते, शेखर बंगाळे, अप्पाराव हाके, लक्ष्मीकांत शिवळगी, संदीप दहायगुडे, बंडू बंगाळे यांच्यासह शेकडो फुले प्रेमी उपस्थित होते. यावेळी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने अभिवादन केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला आणि देश पातळीवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त फुले प्रेमी यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दिल्या. महात्मा ज्योतिराव फुले आणि यांची द्विशताब्दी वर्ष जन्मोत्सव गौरव वर्ष म्हणून देशभर साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्तही सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आपले विचार मांडले. यावेळी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. सोलापूर येथील अडगळीत पडलेला पुतळा, या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे. नवीन सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्ण आकृती पुतळा जुना पुणा नाका, छत्रपती संभाजी चौक ओबीसी यामधील मी शेखर बंगाळे, समोरच्या दुसऱ्या कार्यकर्ता, ओबीसी आंदोलन कलेक्टर ऑफिसमधील आज प्रांगणामध्ये संबंध भारतवर्षामध्ये या ठिकाणी जातीय जनगणना या सरकारनं जातीय जनगणना करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. परंतु जातीय जनगणनेमध्ये आमच्या ओबीसीचा कॉलम म्हणजे ओबीसीचं नोंद करण्यासाठी कुठलाही रकाना त्या ठिकाणी दिलेला नाही. त्यामुळं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ते सरकार म्हणतंय की आमचा डीएनए ओबीसीचा आहे. परंतु आज शेळ्यांची, कुत्र्यांची, गाढवांची, जनावरांची मोजणी होते. परंतु शेकडो वर्षापासून, शेकडो दशकापासून आमची वारंवार मागणी असताना सुद्धा या ठिकाणी संसदेला आम्हाला शब्द देऊन सुद्धा या ठिकाणी ओबीसीची जातीय जनगणना होत नाही. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या सरकारला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला जर जनगणना करायची असेल तर या ठिकाणी ओबीसीची सुद्धा जातीय जनगणना झाली पाहिजे आणि या सत्तेमध्ये, या आरक्षणामध्ये फेर निवड करून जितनी संख्या भारी उसने उतनी भागीदारी अशा पद्धतीचं जेवढी संख्या त्याप्रमाणे आरक्षणाची आम्हाला या ठिकाणी आमच्या सवलती असतील, ओबीसी आरक्षणाचा या ठिकाणी दर्जा असेल या ठिकाणी करावं एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी जो काही भारत बंदचं आवाहन केलेलं आहे त्या संबंध ओबीसी समाजाला आणि ओबीसी पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की या भारत बंदमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि भारत बंदच्या यशस्वी करावा एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा 199वी जयंती आहे. या निमित्तानं ओबीसीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, नेते मंडळी यांच्या वतीनं आज सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला आणि त्यांच्या मूर्तीला या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला आम्ही अभिवादन केलं आणि त्यांचे विचार या ठिकाणी ओबीसीमध्ये रुजावे. खरोखरच या ठिकाणी जे काही ज्ञानाची ज्ञानगंगा आहे, आज कितीतर महिला अधिकारी आहेत, त्यांचं फक्त श्रेय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, यांच्या उपकारामुळेच या ठिकाणी स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
यांचं या ठिकाणी आज त्यांना त्यांच्या पवित्र स्मृतीचं मी अभिवादन केलं आणि खऱ्या अर्थानं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली आणि नीतीविना शूद्र खसले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असं विद्येचं महत्व सांगणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी आम्ही त्रिवार अभिवादन करतो. आणि आज आपल्या माध्यमातून एक सांगतो, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या ठिकाणी महापौर असतील, या ठिकाणी असणारे सर्व आमदार खासदार असतील, यांना मी एक विनंती करतो. या ठिकाणी जे काही उपेक्षित पडलेला या क्रांती सूर्यानं या ठिकाणी ज्ञानज्योती केली, परंतु या ठिकाणी त्यांचाच पुतळा या ठिकाणी दुर्लक्ष ठेवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आणि येणाऱ्या कालामध्ये तीव्र आंदोलन करून या ठिकाणी ओबीसीच्या वतीनं एक मोठं आंदोलन करून एक मोठं स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करून या सोलापूरच्या धर्तीमध्ये येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे की येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही नवीन स्मारकाचं या ठिकाणी भूमिपूजन करून त्या स्मारकाला आम्ही अभिवादन करू. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. आणि संबंध भारतवर्षाला शेतकऱ्यांचे आशादाते क्रांतीसूर्य स्त्री शिक्षणाचे जनक यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो आणि सर्व संबंध भारतवर्षाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय ओबीसी, जय क्रांती, जय ज्योती. वाड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये महात्मा फुले यांचं कार्य घेऊन जाण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा हे सतत कार्यरत आहे. आणि त्या उद्देशानं या ठिकाणी आज सुद्धा आपण जयंती उत्सवामध्ये सर्व सैनिक, त्याच पद्धतीने महिला उपासिका, उपासक, जिल्ह्याचे, शहराचे, सर्व तालुक्याचे कार्यकारिणीची सगळी मंडळी व सर्व उपासक, उपासिका आमच्या ठरवायचं सगळीकडे. एक लाईन आपली दिसली पाहिजे. एक लाईन दिसली काम साबळे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य हे सर्व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ जमायचं आहे. त्यांना शहर शाखेच्या वतीनं मानवंदन देत आहे. सगळ्यांना
महासभा समता समिती जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष